नमस्कार. सुप्रभात. सुप्रभात. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. येस. सो सर्वप्रथम कौटुंबिक न्यायालयामध्ये तुम्ही तुमचे कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी आलात त्याबद्दल खरंच मी तुमची आभारी आहे. कसं आहे की आपल्या घरामध्ये छोटी भांडणं होत राहतात. आपल्या घरामध्ये छोटी भांडणं होत राहतात. छोटी सोटी सोटी छोटी लिटिल भांडणं होत असतात. छोटी रे. बारकी बारकी हा. सोटी सोटी म्हणते. पण वाद सोडवून गुण्या गोविंदाने नांदण्यासाठी तुमची फॅमिली उत्सुक आहे हे बघून, हे तुमचं जेस्चर बघून मला खरंच खूप छान वाटतंय. सो थँक्यू सो मच. कसं आहे की सर्वप्रथम एक छोटीशी एक्सरसाइज करायची आहे तुम्हाला. केस सुरू करण्यापूर्वी छोटीशी एक्सरसाइज. एक्सरसाइज? मी सांगते. क्लोज युअर आईज. क्लोज युअर आईज. डोळे मिटा. सॉरी डोळे मिटा. येस. श्वास घ्या. श्वास घ्या. श्वास. डीप ब्रेथ. असं वाढायचं म्हणा. येस. श्वास घ्या. ओके. कसं वाटतंय? सॉरी, सोडायलाच नाही सांगितलं. सोडा. आय एम सो सॉरी. माय बॅड. सॉरी. श्वास सोडा. माय बॅड. बट आय एम शुअर श्वास घेतल्यानंतर आणि सोडल्यानंतर तुम्हाला शांत वाटलं असेल, रिलॅक्स वाटलं असेल. हीच तर गंमत आहे बघा ना. म्हणजे जेव्हा तुम्ही डोळे बंद करता, जेव्हा तुम्ही डोळे मिटता, तेव्हा तुमच्या बाहेरचा साऊंड जो असतो तो बंद होतो आणि तुम्हाला आतला मनातला साऊंड ऐकू येतो. हे तुमच्या मेंटल हेल्थसाठी खूप चांगलं असतं. ओके. सो मिस्टर तुमचं नाव? श्यामराज. येस. सांग भाऊ, मला तुमचे प्रॉब्लेम सांगा. काय प्रॉब्लेम का? व्हॉट द एक्झॅक्टली प्रॉब्लेम इज? सांगतो मॅडम. येस. माझी बायको माझ्यासोबत नांदत नाही हो. ओके. फाईन. प्लीज डोंट क्राय. ह्या कोण आहेत? मी यांची बायको. माय गॉड, यांचा आवाज असाच आहे का? हा तसाच आहे. ओके. भांडून झालाय मे बी. नाही. आय एम देअर. डोंट वरी. या कोण आहेत? आई. कळ, आवाजावरून कळ. ओके. आणि हे तुमचे वडील आहेत का? नाही मी माने आहे. हे कुठलं नातं आहे? अहो नाही नातं नाही. मग? अहो ह्या केवढ्या आहेत मी केवढा आहे. नाही मी काय आहे, मी रोहित माने. ओके. तुमचं नाव? माझं नाव रोहित माने. ही लेकर आहे नाही दोन. अच्छा. ह्यांचं लगीन मी लावून दिलेलं आहे. ओके. मध्यस्थी मीडिएटर. ओके. तुम्हाला सांगतो आजपर्यंत 40 लग्न लावली ती. ओ. किती? 40. किती? 40. मस्त करते ते 40. सॉरी. नाही 40 लग्न लावले आतापर्यंत. ओके. 39 मध्ये फास्टच. ही दोन बिनी तेवढे अडकले ती मधले मध्ये. ह्यांचं काहीतरी किचड आहे बघा दोघांचं. त्याचं जरा फक्त बघायचंय. इशू आहे. हा काहीतरी Major issue आहे. तिचा सुटन झाले. नो प्रॉब्लेम. मला जरा तुम्ही प्रॉब्लेम सांगता एक्झॅक्टली काय आहे? मॅडम हा, म्हणजे मला जरा सॉल्व्ह करायला बरं पडेल. सांगतो. काय 3-1 वर्ष झाले माझं लग्न झालेलं आहे. हा प्रॉब्लेम आहे? नाही Is this the problem? नाही, ऐका ना तुम्ही. should not. लग्न झाल्यानंतर 4-5 दिवस ही माझ्या घरी आली. ओके. त्याच्यानंतर हिची आई आजारी पडली ओके. तर ही गेली माहेरी. अच्छा. त्याच्यानंतर आलीच नाही हो. मी मेसेज केले, कॉल केले, खूप दुनियाभरच्या कुटा केला तरी आली नाही. आणि हे जे मध्यस्थ आहेत यांना सांगून मग मी बैठक घेतली. ओके. नाही आली पहिल्या बैठकीत. दुसऱ्या बैठकीत ती आली. त्याच्यानंतर घरात तिने पाऊल ठेवलं. परत या बाईच्या कॉलाला की आजारी पडली. परत ही तिकडे माहेरी. गेले 3 वर्ष हे चालू आहे हो. आई आजारी, ही माहेरी. So bad. दुष्काळ पडला, ही माहेरी. So bad. वीज पडली, माहेरी. बहीण प्रेग्नेंट आहे, माहेरी. म्हशीला रेडकू झाला तरी माहेरीची असते ती. शांत. प्लीज शांत. मिस्टर सामराव. सॉरी. रिलॅक्स. सॉरी. रिलॅक्स. खूप स्वप्न पाहिली होती हो मी. एक स्वप्न पण नाही पूर्ण झालं माझं. माझं तारुण्य, माझं आयुष्य सगळं वाया गेलं. शांत. प्लीज. सॉरी. एक मिनिट. पाणी पिता का तुम्ही? प्लीज ड्रिंक सम वॉटर. या. फिलिंग बेटर? या. हां. ओके. सगळं प्या. दमान थका लागत. सॉरी. सावकाश. काही प्रॉब्लेम नाही. सॉरी हो. येस. सो असा प्रॉब्लेम आहे तर. ओके. सो कसं आहे सर, आता मी तुमची बाजू ऐकली, पण आता मला एकदा ताईंची बाजू सुद्धा ऐकावी लागेल. ताई, तुम्ही सांगता का प्लीज काय झालंय? माझी आई खरंच आजारी असती. खोटं नाही सांगत. संध्याकाळची वेळ आहे, खोटं नाही बोलणार. नाही. 10:30 वाजले त्या का या. सकाळच्या? 10:30 वाजता.
काय कशाचं बी कुठं बी जुळतीस होय सकाळची वेळ सकाळची वेळ असेल तरी मी खोटं नाही बोलत हे सांगते माझी आई. हे बघा. एक मिनिट पप्पा शांत शांत आय 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 खोकून छातीचा भाता झालाय पान डोकं जाम असतंय तिचं सर्दीनं भरलेलं असतंय शिंकून हे बघ. आय, हळू, रिलॅक्स रिलॅक्स शिंकून ना नाक पार लाल होऊन जाते चालता येईना हो माझ्या आयाला I can see. काय एक मिनिट हे बघा, सगळी प्रात्यक्षिक करून दाखवायची गरज नाहीये मला समजतंय सगळंच करून दाखवत आजारी असते माझ्या दिसतंय मला सांधे दुखी पण झाले कोणाला शिव्या घालताय सांधे दुखी. वाट्या मोडल्या ओके 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 सांधे दुखीचा त्रास आहे पण मग तुम्ही डॉक्टर का नाही करत केला की डॉक्टर हो? तो बाहेर नाही इलाज करतोय ना त्याच्यामुळे मी स्वतः आता एक जालीम उपाय शोधून काढलेला आहे काय मलम बनवलाय स्वतः ओ रिअली मलम म्हणजे मलम हा? आयला लावला का नाही मलम सांधे दुखी म्हणजे वाट्यान सगळं गायब सिरियसली ओ, मॅडम माझी केस बाजूलाच राहते ना हो. सॉरी 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 एक तर या बाईच्या गुडघ्यामुळे ही माझी बायको माझ्यासोबत नांदत नाही बघितलं का मॅडम याला माझ्या आयाची काय काळजीच नाही आहे अरे वाटते ना तिची काळजी एक मिनिट म्हणून तू तुला पाठवतो ना तिच्याकडे रिसडी एक मिनिट शांत शांत बघा हे बघा तुम्ही कौटुंबिक न्यायालयात तिकडे वाद सोडवण्यासाठी आलो मी एवढं असं Sorry, नाही. sorry, sorry. मी शांत व्हा Sorry. सिसिर करू नका प्लीज रिसडे बोलले मला काय ते काय चालतं एक मिनिट रिसिडी म्हणजे काय असतं रिसडी म्हणजे अस्वलीन खानदेशात अस्वलीनला रिसडी म्हणजे एक मिनिट असं नीट बोलताय मामा सांगा बरं. बायकोला तुम्ही अस्पले नाही बोलू शकत सॉरी Miss सॉरी Please. सॉरी ती अस्वलीन नाहीये ती हापाटाकी नाही एक ही काय लँग्वेज आहे तुमची प्लीज तुम्ही शांत व्हा मॅडम कोणालाच काळजी नाही हो माझी म्हणून ते न्याय मागायला यावं लागतंय मला अंदर मॅडम मला सांगा आपण लग्न का बरं करतो संसार करण्यासाठी नाही नाही हा ती करतो पण अजून कशासाठी करतो आपल्याला लग्नात सान सान नटता येतं सान सान असं हे मुंडावळ्या वगैरे अरे नटतो आपण कधी बी हो लग्न मेन कशासाठी करतो लग्नामध्ये गिफ्ट मिळतात असं आहेर येतो अरे फ्रेंड्स तसं नाही ना हो. लग्नाच्या रात्री आपण काय ओ, हा. लग्नाच्या रात्री हा. ओके ओके सो लग्नाच्या रात्री आपल्याला जे आहेर आलेला असतो आपल्याला ते गिफ्ट आलेले असतात ते आपण उघडून बघतो अरे हनीमून पण असतो ना हो ओ सॉरी दॅट इज मी सगळं सांगू राहिले हनीमूनचे गेल्या विसरून सॉरी येस येस तुम्ही प्लीज सेडू नका लोक लग्न करतात हनीमून करतात फ्युचर प्लॅनिंग करतात या. मी फक्त लग्न केलंय हो बाकी पुढचं सगळं राहिलेलं आहे माझं गाडी कशाला घेतली म्हणे तर बाहेर गावी जायला या. अरे पण तिला स्टार्टर मारावा लागतो ना माझ्या आयुष्यात स्टार्टरच मारलेला नाहीये 3 वर्ष झालं मी गाडीत बसलेलो आहे ऍक्सिलेटरवर पाय आहे असा गिअर हातात धरलेला आहे आणि गाडी तशीच उभी आहे शांत